मी मंदार श्रीपाद भट देवा शपथ सांगतो की मी सत्य बोलेन, सत्य तेच बोलेन आणि सत्याशिवाय अन्य काहीही बोलणार नाही. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. 25 फेब्रुवारी 2025 रोजी पण मी हाच मुद्दा उपस्थित केलेला. मी पुन्हा एकदा MERC समोर हा विषय मांडू इच्छितो की 2016 नोव्हेंबर पासून MSCDCL या कंपनीने सर्वसाधारण म्हणजे रिटेल ग्राहकांकडून व्हीलिंग चार्जेस घ्यायला सुरुवात केली. MSCDCLचं असं म्हणणं आहे की MERC हॅज गिव्हन अप्रुव्हल टू MSCDCL टू कलेक्ट व्हीलिंग चार्जेस फ्रॉम रिटेल कन्झ्युमर. मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं, आताही सांगतो की MERC इज नॉट एम्पॉवर्ड टू अप्रूव्ह व्हीलिंग चार्जेस टू रिटेल कन्झ्युमर्स. मागच्या वेळेसचे चेअरमन त्यांनी मला विचारलं होतं की याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे का, तर आय हॅव गॉट अ एव्हिडन्स ऑल्सो. आय हॅव अ स्टेटमेंट ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ज्यांनी त्यांच्या ओपिनियन मध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की जिथे ओपन ऍक्सेस असतो तिथेच व्हीलिंग चार्ज लागू शकतात. विदाऊट ओपन ऍक्सेस रिटेल ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस घ्यायचा अधिकार कुठल्याही डिस्कॉमला नाही आहे. भारतासाठी सर्वांसाठी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट एकच आहे. महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही स्टेटमध्ये घरगुती ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस कलेक्ट केले जात नाही. आमच्या मते MSCDCLनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे. व्हीलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं घेणं इट इज प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. आता याच्यासाठी मागच्या वेळेस चेअरमन साहेबांनी मला सांगितलं होतं तुमच्याकडे काय एव्हिडन्स असेल तर तो दाखवा. सो इफ यू परमिट मी आय कॅन रीड द ओपिनियन ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. मला वाटत नाही या स्टेटमेंटला कोणी चॅलेंज करू शकेल. कॅन आय रीड फॉर यू, ज्याच्यातनं हे सिद्ध. Have you submitted that already? आय हॅव ऑलरेडी सबमिटेड टू MERC. मी MERC ला गेली 3 वर्ष करस्पॉन्डन्स करतोय की जर व्हीलिंग चार्जेस रिटेल ग्राहकांना तुम्ही अप्रूव्ह केले असाल तर इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये त्याचं प्राविधान कुठे हे दाखवा आणि आम्हाला त्याचा पुरावा दाखवा की हे तुम्हीच अप्रूव्ह केलेले आहे. आमच्या ऑब्झर्वेशन नुसार राईट फ्रॉम ऑर्डर नंबर 48, ऑर्डर नंबर 322 कुठल्याही ऑर्डरमध्ये असं नमूद केलेलं नाहीये की घरगुती ग्राहकांकडनं रिटेल कस्टमरकडनं व्हीलिंग आकार चार्ज करण्यात यावा. इफ यू रीड द ऑर्डर नंबर 48 मध्ये फक्त 5 करोड रुपये अॅन्युअली कलेक्शनचं बजेट दिलं गेलं होतं MSCDCL ला. हे ऑर्डर नंबर 48 मध्ये क्लिअर कट मेन्शन आहे. आज गेली 7 ते 8 वर्ष MSCDCL ही डेली कलेक्शन करते अंडर व्हीलिंग चार्जेस अबाउट 30 to 35 करोड. आणि सगळ्यात मोठा घोटाळा असा आहे की MSCDCLनी 2017 पासून त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू फ्रॉम व्हीलिंग चार्जेस दाखवायचे बंद केलेले आहेत. याच्यावरनं हे स्पष्ट दिसतंय की MSCDCLनी जाणून बुजून हे जनतेला कळू नयेत की किती व्हीलिंग चार्जेस वर्षाला जमा केलेत, म्हणून गेल्या 10 वर्षात त्यांनी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये फिगर दाखवलेले नाहीये. इफ यू रीड द अर्लियर फायनान्शियल्स 2016 मार्च पर्यंत MSCDCL ही कंपनी त्यांच्या रेव्हेन्यू स्टेटमेंटमध्ये कलेक्शन फ्रॉम सेल ऑफ पॉवर वेगळं दाखवत होते आणि कलेक्शन फ्रॉम रेव्हेन्यू फ्रॉम व्हीलिंग चार्जेस वेगळं दर्शवत होते. याचे पुरावे पण मी इथे आणलेले आहेत. त्यांचं अॅन्युअल कलेक्शन अंडर व्हीलिंग चार्जेस वेअर अबाउट 1 करोड अॅन्युअली. आणि आजच्या तारखेला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातनं जर मी 10 रुपयाची कलेक्शन पकडलं व्हीलिंग चार्जेसचं तर इट इज अबाउट 30 करोड पर डे कलेक्शन आहे. म्हणजे याचं वार्षिक उत्पन्न जवळजवळ 7,000 कोटीच्या दरम्यान होतं आणि MSCDCL कंपनी ही त्यांच्या रेव्हेन्यू स्टेटमेंटमध्ये हा कलेक्शन दाखवत नाही. इट इज अ प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. इट इज अ लूट ऑफ पीपल ऑफ महाराष्ट्र हु आर अ रिटेल कन्झ्युमर्स ऑफ महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राच्या बाहेर व्हीलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं कुठलंही स्टेट कलेक्ट करत नाहीये. बिकॉज इलेक्ट्रिसिटी ऍक्ट सेज दॅट एनी स्टेट कमिशन कॅन डिटरमाइन द टेरिफ but it should be in accordance with the electricity act. आणि बेसिकली इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये असं कुठलंही प्राविधान नाहीये जे हे प्रूव्ह करतं की व्हीलिंग चार्जेस हे घरगुती ग्राहकांकडनं घेतले जाऊ शकतात. एवढंच माझं सबमिशन आहे. इट शुड बी. आणि दुसरं मला हेच सांगायचं की सेम ऑब्जेक्शन मी मागच्या वेळेस घेतलं होतं, पण जेव्हा या टेरिफची ऑर्डर अप्रूव्ह झाली तेव्हा त्यांनी ती मिसइंटरप्रेट केलेली आहे. म्हणजे 217 बद्दल आता आपण बोलत आहोत. तर ऑर्डर नंबर 217 मध्ये मी सेम सबमिशन मागच्या वर्षी करून सुद्धा त्यांनी इंटरप्रिटेशन त्याचं कसं चुकीचं केलंय मी ते तुम्हाला दाखवतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मिस्टर मंदार भट अँड अदर ऑब्जेक्टेड दॅट इन्क्रीज इन व्हीलिंग चार्जेस फ्रॉम ₹1.17 पर युनिट टू अ रेंज ऑफ ₹1.47 to ₹1.71 per unit without specifying the current charge for different voltage levels. He requested for removal of unfair wheeling charges and restoration of voltage-wise tariffs. However, highlighted that there is no specific legal framework or act to support the same.
हे इंटरप्रिटेशन चुकीचं केलेलं आहे. मी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की MERC कडे पण ही पॉवर नाहीये की घरगुती ग्राहकांना त्यांनी बिलिंग चार्जेस अप्रूव्ह करू शकतात. यू कॅन रीड द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. MERC कॅन डिटरमाइन द टेरिफ बट इट शुड बी इन अकॉर्डन्स विथ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. आणि इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये रिटेल ग्राहकाला वहन चार्जेस लावायचा कुठलंही प्रोव्हिजन नाहीये. याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि याच्यावर निर्णय द्यावा. ठीक. आय डिमांड की पूर्ण महाराष्ट्रातनं व्हिलिंग चार्जेस हे अबॉलिश झाले पाहिजेत आणि गेल्या 8 वर्षात जे इलिगल व्हिलिंग चार्जेस कलेक्ट केले गेले आहेत ते MSEDCL नी प्रत्येक ग्राहकाला परत केले पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. Noted. Thank you. Hey,